महाभारताच्या शेवटी गांधारीला आपल्या मुलांच्या मृत्यूनंतर खूप दुःख झाले होते. त्यांना असे वाटत होते की भगवान श्रीकृष्ण आपल्या दैवी शक्तीने हे युद्ध थांबवू शकत होते, पण त्यांनी असे केले नाही. त्यामुळे गांधारीने भगवान श्रीकृष्णांना श्राप दिला की पुढच्या 36 वर्षात त्यांना आणि त्यांच्या यदुवंशला एक दुसऱ्यांना मारून विनाशाचा सामना करावा लागेल आणि द्वारका समुद्रात डुबून जाईल. वर्षामागून वर्ष निघून गेली आणि 36 वर्षानंतर त्यांचा श्राप लागला. यदुवंशमध्ये आपापसात भांडणे चालू झाली. त्यांनी एक दुसऱ्यांना मारणे चालू केले, ज्यामुळे द्वारकेचा विनाश झाला आणि द्वारका समुद्रात बुडाली. एके दिवशी भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली झोपले होते. त्याच वेळेस जरा नावाचा एक शिकारी जंगलात आला आणि भगवान श्रीकृष्णाच्या लाल चमकत्या तळव्याला हरिण समजून एक बाण सोडला. पण जेव्हा त्याला समजले की सोडलेला बाण भगवान श्रीकृष्णाच्या पायाला लागला आहे, तेव्हा त्याला खूप दुःख आणि पश्चाताप झाला. आपल्याकडून चूक झाली आहे हे समजताच तो भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, हे देवा, मला माफ कर. माझ्याकडून चुकून खूप मोठे पाप झाले आहे. या पापासाठी मृत्यूदंडची सजाही कमी आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जरा तू कोणतेही पाप केले नाहीये. त्रेतायुगमध्ये तू वानरराज बाली होतास आणि मी झाडाच्या मागे राहून तुझा वध केला होता, जे युद्धभूमीच्या नियमांविरुद्ध होते. म्हणून माझा मृत्यू तुझ्या हातातून होईल असे पहिलाच लिहिले गेले होते. त्यामुळे तू या अपराधातून मुक्त हो. असे बोलून भगवान श्रीकृष्ण भौतिक जीवनातून मुक्त झाले. दुःखी होऊन जरा अर्जुनाजवळ गेला आणि सर्व परिस्थिती त्यांना सांगितली. अर्जुनाने खूप दुःखमय होऊन भगवान श्रीकृष्णाचे अंत्यसंस्कार केले. त्यांच्या पूर्ण शरीराची राख झाली, पण हृदय जिवंत होते आणि दिव्य होते. अर्जुनाने हृदयाला एका लाकडावर ठेवले आणि लाकूड नदीमध्ये प्रवाहित केले. हृदय नदीमध्ये वाहत राहिले आणि खूप वेळाने ओडिसामध्ये महानदी किनाऱ्याला लागले. तेथे सब्र नावाचा एक आदिवासी समुदाय राहत होता. बिस्वाबासू आदिवासी समुदायाचा प्रमुख होता. त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे हृदय हातात घेतले. त्यातून एक दिव्य चमत्कारिक शक्ती निघत होती. विश्वाबासू या दिव्य शक्तीला समजले आणि त्यांनी एका गुफेमध्ये नीलमाधवाच्या रूपामध्ये त्यांची पूजा करत राहिले. आदिवासी समुदायाव्यतिरिक्त याविषयी कोणालाही माहिती नव्हती. त्यावेळेस अवंतीमध्ये इंद्रधुम्न नावाचा एक राजा होता. ते भगवान विष्णूचे खूप मोठे भक्त होते. नेहमी देवाची एक दिव्य झलक पाहण्यासाठी उत्सुक असायचे. एके दिवशी एक भटकते ऋषी त्यांच्या राजवाड्यात आले आणि राजाला म्हणाले, राजन, ओडिसामध्ये विष्णू भगवानची पूजा नीलमाधवच्या भव्य रूपामध्ये केली जाते. तुम्हाला ओडिसामध्ये जाऊन हे स्थान शोधायला हवे. हे ऐकून राजा इंद्रधुम्न प्रसन्न झाले. त्यांनी पुजारी विद्यापतीला ओडिसाला जाऊन नीलमाधवला शोध काढण्याचा आदेश दिला. राजाच्या आदेशाचे पालन करत पुजारी विद्यापती यात्रेवर निघाले. एका लांब आणि कठीण अशा यात्रेनंतर ओडिसा पोहोचल्यानंतर विद्यापतीला एका गुप्त हेराकडून समजले की सब्रोचा नेता एका गुप्त अशा गुफेमध्ये नीलमाधवाची पूजा करतात. विद्यापती सब्रद्वीपमध्ये महादी तटांवर जंगलात पोहोचले. त्यांनी विश्वाबासूला विनंती केली की कृपया मला दिव्य पूजेचे स्थान दाखवावे. मी इथे खूप विश्वासाने आलो आहे. मला माफ करा. मी त्या स्थानावर तुम्हाला तेथे घेऊन जाऊ शकत नाही. आता मी काय करू? मी अशा प्रकारे जर परत राजाकडे गेलो तर राजाला काय उत्तर देणार? मला काहीतरी दुसरा रस्ता शोधून काढावा लागेल. विद्यापती त्याच गावामध्ये राहायला लागले. काही दिवसांनी त्यांना विश्वाबासूची मुलगी ललिता हिच्यावर प्रेम झाले आणि त्यांनी लग्न केले. लग्नानंतर काही दिवसांनी विद्यापती आपल्या बायकोला म्हणाले, ललिता, तुम्ही तुमच्या वडिलांना सांगून मला नीलमाधवांची एक झलक दाखवण्याची विनंती करू शकता का? तुमचे वडील तुमच्या विनंतीला नाही म्हणणार नाहीत. यावर ललिता म्हणाली, मी नक्कीच प्रयत्न करेन. मला माझ्या वडिलांबरोबर बोलायला हवे. ललिता आपल्या वडिलांना ही गोष्ट सांगते. तेव्हा वडील म्हणतात, ठीक आहे, पण एक माझी अट आहे. विद्यापती त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून येतील. विद्यापतीने अट मान्य केली, पण चतुरपणे त्यांनी आपल्या एका मुठीमध्ये सरसोचे बी बरोबर घेतले. जंगलात लपलेल्या गुफेचा रस्ता लक्षात राहण्यासाठी सरसोचे बी सांडवत जातात. गुफेमध्ये पोहोचल्यानंतर विद्यापतीने नीलमाधवाची दिव्य मूर्ती बघितली आणि मंत्रमुग्ध झाले. गुफेतून बाहेर आल्यानंतर विद्यापतीने राजाला सर्व गोष्ट सांगितली. काही महिन्यानंतर विद्यापतीने गुप्त गुफाच्या रस्त्यामध्ये जे सरसोचे बी पेरले होते ते अंकुरित होऊन त्याची रोपे तयार झाली होती. विद्यापती राजाला घेऊन त्या सरसोच्या रोपांमधून मार्ग काढत त्या दिव्य गुफेपर्यंत पोहोचले.
पण गुफेमध्ये त्यांना कोणतीही मूर्ती दिसली नाही. नीलमाधव तिथून गायब झाले होते. निराश होऊन ते राजमहालात परत आले. त्या रात्री भगवान विष्णू त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, मी या संसारात तुला नीलमाधवाच्या रूपात दर्शन देऊ शकणार नाही. तू तरी समुद्राच्या तटावर, पुरी समुद्राच्या तटावर जा. तेथे नदीत तरंगत मी तुला एका मोठ्या सुगंधित लाल रंगाच्या लाकडावर प्रकट होईल. त्या लाकडावर सर्वत्र शंख, चक्र, गदा, पद्मचे चिन्ह दिसेल. त्या लाकडाला बाहेर घेऊन ये आणि त्याच्या 3 मूर्ती बनव आणि तेव्हा तू माझी आराधना करू शकशील. राजाने या संदेशाचे पालन केले. पुरीच्या समुद्र तटावर जाऊन पोचले तेव्हा तेथे त्यांनी खरंच एक तरंगत असलेला एका लाकडाचा लठ्ठा दिसला. पण राजाच्या कित्येक सेवकांच्या मदतीने सुद्धा तो लाकडाचा लठ्ठा काही उचलता येईना. शेवटी आदिवासी नेता बिस्वा बासूच्या मदतीने ते लाकूड महालामध्ये आणले गेले. पण कोणतेही कुशल कारागीर त्या लाकडामधून नीलमाधवची मूर्ती बनवू शकले नाहीत. कारागीर म्हणाले की हे लाकूड एवढे मजबूत आहे की आमचे कोणतेही अवजारे ह्या लाकडावर काम करत नाहीयेत. आम्हाला माफ करा, हे काम आम्ही करू शकत नाही. जेव्हा हे कार्य असंभव झाले तेव्हा पुन्हा एकदा रात्री भगवान विष्णू राजाच्या स्वप्नात प्रकट झाले आणि म्हणाले, हे राजन, देवतांचे दिव्य शिल्पकार विश्वकर्माची आराधना करावी, ते नक्कीच मदत करतील. भगवान विष्णूच्या आदेशाने राजाने दिव्य शिल्पकार विश्वकर्माची प्रार्थना केली. तेव्हा एका ऋषीच्या वेशामध्ये विश्वकर्मा प्रकट झाले आणि ते राजाला म्हणाले, हे राजन, मी असे ऐकले आहे की तुम्ही एक मूर्ती बनवण्याचा प्रयत्न करत आहात. हो शिल्पकार, तुम्ही बरोबर ऐकले आहे. तुम्ही हे काम करू शकता का? मी त्या लाकडातून मूर्ती नक्कीच बनवू शकेन, पण माझ्या काही अटी आहेत. हे शिल्पकार, तुमच्या काय अटी आहेत त्या सांगाव्यात. मी 21 दिवस बंद रूममध्ये भगवान विष्णूच्या मूर्त्या बनवेन आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये मला एकट्याला राहावे लागणार आहे. आणि 21 दिवस पूर्ण होण्याअगोदर जर कोणी दरवाजा उघडला तर मी त्या मूर्त्यांना त्याच अवस्थेमध्ये सोडून निघून जाईन. तुम्हाला ह्या अटी मान्य आहेत का? राजा म्हणाला, हो, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. कृपया तुम्ही हे कार्य चालू ठेवा. शिल्पकाराने दरवाजा बंद केला आणि आपले काम चालू ठेवले. बाहेर लोकांना हातोडे यांसारख्या अवजारांचे आवाजच ऐकू येत होते. 15 दिवसानंतर जेव्हा आवाज येणे बंद झाले तेव्हा राणीला चिंता वाटू लागली आणि ती राजाला म्हणाली, त्या रूममधून कोणत्याही प्रकारचा आवाज येत नाहीये. कदाचित तो शिल्पकार भुकेने मेला असावा. कोणतीही मोठी दुर्घटना होण्याअगोदर आपल्याला दरवाजा उघडायला हवा. त्यावर राजा म्हणाला, राणी, त्यांनी 21 दिवसाची अट घातली होती की कोणीही दरवाजा उघडू नये. पण महाराज, तो म्हातारा शिल्पकार भुकेने आणि तहानेने मेला तर आपल्याला महापाप लागेल. आपल्याला दरवाजा उघडायला हवा. राणी गुंडीचाने दरवाजा उघडण्यासाठी हट्ट केला. शेवटी दरवाजा उघडायला गेला तेव्हा समजले की भगवान विश्वकर्माने 3 अर्धवट मूर्त्या तयार करून अदृश्य झाले होते. राजाला अट तोडल्यामुळे खूप दुःख झाले. म्हणून भगवान जगन्नाथचे हात आणि पाय अर्धवट राहिले. पण राजा जेव्हा त्या मूर्तीच्या जवळ गेले त्यावेळेस त्यांना हृदयांच्या ठोक्यांचा आवाज ऐकू आला. त्यांना हे जाणवले की ह्या मूर्तीच्या आतमध्ये श्रीकृष्णाचे हृदय विराजमान आहे. राजा इंद्रभूमने त्या मूर्ती स्थापित केल्या, ज्यांना आपण आज भगवान जगन्नाथ, भगवान बलराम आणि देवी सुभद्राच्या नावाने जगन्नाथ धाम पुरीमध्ये पूजा केली जाते. भगवान जगन्नाथ यांना जगामध्ये एकमेव जिवंत असे देव मानले गेले आहे, जे आपल्या भक्तांना ऐकतात आणि समजतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. जय जगन्नाथ.